कृषी यंत्रे, अवजारे व आधुनिक सिंचन पद्धती याच्यामध्ये आपण 7वं प्रकरण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर शेतीसाठी उपयुक्त इतर जे अवजार आहेत तर त्याच्यामध्ये कल्टिवेटर हे सुद्धा एक महत्त्वाचं असं अवजार आहे. तर ह्या कल्टिवेटरचा जो उपयोग जो आहे तो प्रामुख्यानं नांगरणीनंतर तयार होणारी जी मोठ्या आकाराची जी ढेकळं आहे ती ढेकळं फोडण्यासाठी या कल्टिवेटरचा उपयोग केला जातो. तर हलक्या जमिनीमध्ये जमिनीतला ओलावा टिकवून ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. यासाठी एक कल्टिवेटर हे एक आदर्श असं अवजार मानलं जातं. तर याबरोबरच या कल्टिवेटरचा उपयोग अंतर्मशागतीसाठी सुद्धा केला जातो आणि हे एक उपयुक्त असं अवजार ठरतं. तर कल्टिवेटरनं जमिनीमध्ये तणांना उपटून ते जमिनीवर आणलं जातं आणि उपटलेली जी तण आहेत किंवा जमिनीवर आलेली जी तण आहेत ही नंतर सूर्यप्रकाशात वाळली जातात आणि त्यामुळं तणांचा नाश झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा ह्या कल्टिवेटरलाच टिलर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला दुसरं नाव दात्याचा कुळव असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर असा हा कल्टिवेटर हा एक महत्वाचा आहे. तर या कल्टिवेटरचे जे प्रकार आहेत तो कल्टिवेटर प्रामुख्यानं कशाच्या साह्यानं ओढला जातो किंवा ओढण्यासाठी वापरली जाणारी जी शक्ती आहे त्या शक्तीवरून या कल्टिवेटरचे 2 प्रकार पडलेले दिसून येतात. याच्यामध्ये बैल शक्तीचा कल्टिवेटर आणि दुसरा म्हणजे ट्रॅक्टरच्या शक्तीचा कल्टिवेटर किंवा ट्रॅक्टर चलित कल्टिवेटर किंवा बैल शक्तीवर चालणारा कल्टिवेटर. तर बैल शक्तीवर चालणारा जो कल्टिवेटर जो आहे तो त्या कल्टिवेटरला सामान्यतः 3 ते 5 दात असतात आणि ह्या दात्यांना बदलता येणारे जे शॉवेल्स आहेत ते शॉवेल्स बसवलेले असतात. तसंच 2 दात्यामधील जे अंतर जे हे अंतर विविध पिकांसाठी प्रामुख्यानं बदलता येतं आणि हे जे दात आहेत ते दात कल्टिवेटरच्या फ्रेमवर बसवलेले असतात. तर फ्रेमवरती हे दात बसवलेले असतात आणि कल्टिवेटरची जी रुंदी आहे ही साधारणपणे 45 सेंटीमीटर पासून ते 105 सेंटीमीटर इतकी एवढी या कल्टिवेटरची रुंदी असते. तर असा हा बैल शक्तीवर चालणारा कल्टिवेटर सामान्यतः 3 ते 5 दाताचा असतो आणि दात्यांना बदलता येणारे शॉवेल्स त्याच्यावरती बसवलेले असतात आणि दात्यामधील जे अंतर आहे हे विविध पिकासाठी आपल्याला त्या अंतर कमी जास्त आपण करू शकतो आणि हे जे दात आहे हे कल्टिवेटरच्या फ्रेमवर बसवलेले असे दात असतात. तर कल्टिवेटरची जी रुंदी आहे ती साधारण 45 सेंटीमीटर पासून 105 सेंटीमीटर पर्यंत असते. तर असा हा बैल शक्तीवर चालणारा कल्टिवेटर असतो. दुसरा जो प्रकार जो आहे तो म्हणजे ट्रॅक्टर चलित कल्टिवेटर. तर या ट्रॅक्टर चलित कल्टिवेटरचे आपल्याला 2 प्रकार प्रामुख्यानं पडलेले दिसून येतात थोड्याफार फरकानं. तर त्याच्यामध्ये भक्कम दात्याचा कल्टिवेटर आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्प्रिंग दात्याचा कल्टिवेटर. तर भक्कम दात्याचा जो कल्टिवेटर जो आहे यामध्ये ह्या कल्टिवेटरचे जे दात आहेत हे कल्टिवेटरच्या फ्रेमला नट बोल्टने काय केलेले असतात घट्ट बसवलेले असतात आणि दात्यामधील जे अंतर जे ते पिकानुसार कमी जास्त करता येतं. तसंच यासाठी फ्रेमच्या 2 समांतर पट्ट्यावर विशिष्ट अंतरावरती छिद्र ठेवलेली असतात. सामान्यतः 2 दात्यामधील जे अंतर आहे हे 23 सेंटीमीटर एवढं ठेवलं जातं आणि फ्रेमवर दात्यांची जी मांडणी किंवा जोडणी ही विशिष्ट प्रकारची अशी ही मांडणी केलेली असते किंवा प्रमाणित अशी ही मांडणी केलेली असते. त्यामुळं दात्यामधली मोठी जी ढेकळं आहेत किंवा जे तण आहेत
ती शक्यतो त्या दात्यांना अडकली जात नाहीत किंवा अडकत नाही. किंवा कल्टिवेटरच्या दात्यांना खालच्या बाजूस बदलता येण्यासारखे जे स्वीप आहेत किंवा शॉवेल्सचे ते शॉवेल्स त्या ठिकाणी लावलेले असतात. तर खोलवर जमिनीत घुसण्यासाठी व तणांना मुळासहित उपटण्यासाठी हे शॉवेल्स प्रामुख्यानं वापरले जातात. तर शॉवेलचा वापर जो आहे तो तण मुळासहित उपटण्यासाठी किंवा हे जे दाते आहेत ते जमिनीत खोलवर घुसण्यासाठी ह्या शॉवेलचा उपयोग केला जातो. तर उथ खोलीवर ज्यावेळेस हे दाते वापरायचे असतात त्यावेळेस हे स्वीप वापरले जातात. त्या ठिकाणी शॉवेलच्या ऐवजी स्वीप वापरले जातात. तर स्वीप वापरलेल्या कल्टिवेटरला डक फूट कल्टिवेटर असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या ठिकाणी स्वीपचा वापर केला जातो त्या कल्टिवेटरला डक फूट कल्टिवेटर असं संबोधलं जातं. तर कल्टिवेटरमध्ये दात्यांची संख्या जी आहे ती नेहमी विषम ठेवली जाते. साधारण 7, 9, 11 किंवा 13 अशी ही दात्यांची संख्या ठेवली जाते. आणि 7, 9 आणि 11 दात्याचा जो कल्टिवेटर ओढण्यासाठी साधारण 35 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर हा आवश्यक असतो. आणि 13 दात्याचा समजा कल्टिवेटर असेल तर त्याला 50 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. तर असा हा भक्कम दात्याचा कल्टिवेटर प्रामुख्यानं वापरला जातो. नंतर दुसरा महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे स्प्रिंग दात्याचा कल्टिवेटर. तर शेतामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा जमिनीतील कठीण भाग किंवा दगडगोटे यामुळे काय होतं कल्टिवेटरचे जे दाते आहेत त्या दात्यांवरती मोठ्या प्रमाणात जोर पडतो. त्यामुळं हे दाते काय होतात वाकतात किंवा प्रसंगी मोडतात सुद्धा. तर अशा परिस्थितीमध्ये सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या भक्कम दात्याऐवजी भक्कम स्प्रिंगद्वारे हे दाते काय केले जातात फ्रेमला जोडले जातात. तर ह्यामुळे काय होतं तर कल्टिवेटरच्या दात्यांना कठीण अडथळा आल्यानंतर हे दात स्प्रिंगला काय होतात ताणतात व ते दात नंतर वरती उचलले जाऊन होणारी जी मोडतोड जी आहे ती काय होते वाचवली जाते. व हा कठीण अडथळा पार होताच त्या स्प्रिंगमुळं किंवा स्प्रिंगच्या ताणामुळं ते दाते पुन्हा पूर्वस्थितीत आपल्याला आलेले दिसून येतात. तर अशा प्रकारे ह्या स्प्रिंगचा उपयोग या दात्यांना संरक्षण करण्यासाठी कठीण परिस्थितीमध्ये संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने हे स्प्रिंगची जे ताण जो आहे ते ताण सहन करू शकतात. त्याच्यामुळं दात्यांची होणारी मोडतोड थांबवली जाते किंवा दाते वाकण्याचं जे प्रमाण आहे हे बऱ्याच अंशी कमी झालेलं या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारचे हे कल्टिवेटर जे हे सध्या शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. तर असा हा स्प्रिंग दात्याचा कल्टिवेटर हा एक ट्रॅक्टर चलित कल्टिवेटर आहे. तर असे हे 2 प्रकार ट्रॅक्टर चलित कल्टिवेटरचे आहेत. तर अशा ह्या कल्टिवेटरची निगा किंवा देखभाल करणं सुद्धा आवश्यक आहे. तर कल्टिवेटर शेतामध्ये वापरण्या अगोदर त्याचे नट बोल्ट घट्ट बसवलेले आहेत किंवा नाही पाहणं गरजेचं आहे किंवा घट्ट करणं गरजेचं आहे. नंतर शेतामध्ये ट्रॅक्टर वळवताना पाठीमागे जोडलेला जो कल्टिवेटर असतो तो जमिनीपासून वरती उचलणं गरजेचं आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टर वळवताना पाठीमागे जोडलेला कल्टिवेटर हा जमिनीपासून वर उचलणं गरजेचं आहे. नंतर कल्टिवेटरचे सर्व दात हे एक समान खोलीवरती बसवणं गरजेचं आहे. यासाठी कल्टिवेटरला सपाट सिमेंट कॉन्क्रीटच्या पृष्ठभागावरती ठेवावे आणि सर्व दात या पृष्ठभागावर टेकलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. सर्व दात पृष्ठभागावरती टेकत नसतील तर नट बोल्टच्या साह्यानं ते दात खोलीवर बसवून ते नंतर घट्ट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एक समान खोलीवरती हे दात बसवणं गरजेचं आहे. नंतर
कल्टिवेटरच्या दात्यांना बसवलेले जे शॉवेल्स आहेत ते शॉवेल्स धारदार असावे. जर शॉवेल बोथट झाले असतील तर ग्राइंडरनं काय करणं गरजेचं आहे, त्या शॉवेलला धार करणं गरजेचं आहे व पुन्हा त्या दात्यांची जी खोली आहे ती एक समान राहील याची खात्री करणं गरजेचं आहे. नंतर कल्टिवेटर वापरात नसताना सुगी पश्चात त्या कल्टिवेटरचे झिजलेले जे भाग आहेत ते बदलणं गरजेचं आहे आणि कल्टिवेटर हा सुगी पश्चात झाकून ठेवणं, व्यवस्थित झाकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं हे कल्टिवेटर हे शेतीसाठी नांगरणीच्या वेळेस जी तयार होणारी जी ढेकळं आहे ती फोडण्यासाठी एक महत्वाचं असं हे अवजार आहे. नंतर दुसरं महत्वाचं जे अवजार आहे ते म्हणजे सारा यंत्र. तर शेतीमध्ये आपण कांदा, गहू, घास, फ्लावर, भात यासारख्या पिकांच्या लागवडीसाठी सारे पाडणे किंवा वाफे तयार करणे आणि पाट काढणं, पाण्याचे जे पाट असतात ते पाट काढणं हे आवश्यक असतं. तर अशी ही शेतातली जी कामं आहेत ही कामं अंग मेहनतीची असल्यानं अशा प्रकारची कामं करण्यास शक्यतो मजूर टाळाटाळ करतात आणि ही कामं मजुरांकडून करून घ्यायची झाली तर 1 एकर क्षेत्रासाठी साधारण 2 दिवस मजुराकडून अशी कामं करून घ्यायला लागतात. तर त्याच्याऐवजी या कामासाठी जर सारा यंत्र हे जर समजा आपण अवजार जर वापरलं तर हे अवजार हे अर्ध्या दिवसातच हे काम जे मजुराकडून 2 दिवसात होणार आहे ते काम या अवजाराच्या सहाय्यानं अर्ध्या दिवसात होऊ शकतं. तर अशा या सारा यंत्रामध्ये हँडलची सोय असते, त्यामुळं हँडलची सोय असल्यामुळं जागा बदलून व समोरील अँगलवर दिलेल्या छिद्राचा उपयोग करून 2 पात्यामधील पुढच्या बाजूचे अंतर कमी जास्त करून वरंब्याची जोडी किंवा आकार आपण लहान मोठा करू शकतो. तर या यंत्राच्या सहाय्यानं हे जे सारे जे हे समपातळी तयार झाल्याने पिकास पाणी देणं हे अत्यंत सोयीचं होतं. तर अशा प्रकारचं हे सारा यंत्र हे सुद्धा शेतीच्या कामासाठी एक महत्वाचं असं एक अवजार आहे की जे सारे पाडण्यासाठी किंवा वाफे तयार करण्यासाठी या सारा यंत्राचा उपयोग केला जातो. नंतर तिसरं महत्वाचं जे अवजार आहे ते म्हणजे सब सॉइलर. तर अवजड अवजार किंवा ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी अवजड वाहनांच्या किंवा अवजाराच्या वापरामुळे शेत जमीन काय होते, टणक बनते आणि तसंच जमिनीखाली असलेला कठीण भाग किंवा जमिनीखाली अछिद्र थर फोडण्यासाठी प्रामुख्यानं या सब सॉइलरचा वापर केला जातो. तर कठीण भाग किंवा जमिनीखालचा अछिद्र थर फोडण्यासाठी या सब सॉइलरचा वापर केला जातो. तर या सतत नांगराच्या वापरामुळं काही वर्षानंतर ती जमिनीचा जो वरचा भाग जो आहे हा टणक बनतो किंवा हार्ड पॅन तयार झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळं जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही किंवा पाणी किंवा पाणथळीचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी परिणामी त्या जमिनीमध्ये उत्पादनात घट आलेली दिसून येते. तर अशा परिस्थितीत सबसॉइलर जो आहे तो सबसॉइलर हा खोलवर जमिनीची मशागत करण्यासाठी या सबसॉइलरचा वापर केला जातो. तर खोलवर जमिनीची मशागत ह्या सबसॉइलर ह्या अवजाराच्या सहाय्यानं केली जाते आणि जमिनीखालचा जो कठीण भाग जो आहे तो कठीण भाग फोडून मुळांच्या वाढीस उत्तेजन देण्याचं काम ह्या सबसॉइलरच्या द्वारे केलं जातं. तसंच जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण सुद्धा या अवजारानं मशागत केल्यामुळं पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं. तसंच जमिनीमधील पाण्याचा जो निचरा आहे तो निचराही योग्य प्रकारे होतो. जमीन जर कठीण किंवा कोरडी असेल तर सबसॉइलरचा जो वापर जो आहे त्या सबसॉइलर वापराचा परिणाम हा अधिक चांगला झालेला आपल्याला दिसून येतो.
म्हणजे कोरड्या जमिनीत सबसॉइलरचा परिणाम हा चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतो. तर असं एक सबसॉइलर हे महत्वाचं अवजार शेतीमध्ये वापरलं जातं आणि नांगरणीच्या ऐवजी किंवा म्हणजे कठीण जमिनीवरती हे अवजार नांगरणीसाठी वापरलं जातं. नंतर शेवटचं जे महत्वाचं जे अवजार आहे ते म्हणजे चिखलणी अवजार. तर किंवा त्यालाच पडलर, इंग्लिशमध्ये पडलर असं म्हटलं जातं. तर भात शेतीमध्ये चिखलणीचं काम हे सर्वात महत्वाचं आहे किंवा सर्वज्ञात असं हे काम आहे. तर चिखलणीमध्ये शेतीतील माती जी आहे ती भरपूर प्रमाणात पाण्यात घुसळली जाते. चिखलणीचा मूळ उद्देश जो असतो तो म्हणजे पाणी जे आहे ते पाण्याचे जमिनीतील जे मुरणं जे ते कमी करणं असं असतं किंवा तणांचा नायनाट करणं ते एक महत्वाचं आहे. आणि भात रोपाच्या स्थलांतरासाठी शेत जमीन तयार करणं अशा वेगवेगळ्या कामासाठी हे चिखलणी अवजार भात शेतीमध्ये वापरलं जातं. तर चिखलणी करण्यासाठी जे अवजार वापरलं जातं त्या अवजाराला पडलर असं संबोधलं जातं. आणि चिखलणी करते वेळी शेतीमध्ये सामान्यतः 5 ते 10 सेंटीमीटर खोल पाणी असावं लागतं. तर हे चिखलणी करत असताना जमिनीमध्ये शेत जमिनीमध्ये 5 ते 10 सेंटीमीटर एवढं खोल पाणी असावं लागतं. चिखलणी यंत्र चालवण्यासाठी वापरात येणाऱ्या शक्तीवरून या पडलरचे किंवा चिखलणी यंत्राचे 3 प्रकार पडलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये हात चिखलणी अवजार, नंतर प्राणी चलित चिखलणी अवजार आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रॅक्टर चलित चिखलणी अवजार. तर हे जे नमूद केलेले जे प्रकार आहेत हात चिखलणी, प्राणी चलित चिखलणी अवजार किंवा ट्रॅक्टर चलित चिखलणी अवजार, या प्रकारापैकी प्राणी चलित चिखलणी अवजाराचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या भात शेतीमध्ये केला जातो. चिखलणीचं काम जरी योग्य प्रकारे होत नसलं तरी लाकडी नांगराचा वापर शेतकरी या चिखलणीसाठी करताना दिसतात. काही वेळेस खुंटीचा कुळवही चिखलणीसाठी वापरला जातो. तर दक्षिण भारतामध्ये उघड्या पात्याचे चिखलणी अवजार हे फार मोठ्या प्रमाणात वापरत आहे. या प्रकारच्या अवजारामध्ये धातूच्या नांग्या धातूच्या कण्यावर लावलेल्या असतात आणि असे 2 ते 3 कणे एका अवजारात असतात. तर ह्या ज्या नांग्या असलेला आस जो आहे तो लाकडी फ्रेमला जोडलेला असतो आणि त्या ठिकाणी चालकाला बसण्याची सोयही केलेली असते. तर अवजाराची जी रुंदी आहे ही साधारण 0.9 ते 1.2 मीटर एवढी त्या अवजाराची रुंदी असते. आणि ह्या अवजारानं इतर प्राणीचलित चिखलणी अवजारापेक्षा चांगली चिखलणी या अवजारानं करता येते. तर असे चिखलणी अवजार आहे. तर ट्रॅक्टर चलित जे चिखलणी अवजाराचे 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये दात्याचा कुळ किंवा फिरणाऱ्या पात्याचा पडलर किंवा तव्याचा कुळ आपण बघितलेला आहे, तव्याचा कुळ आणि रोटावेटर आपण गेल्या तासाला पाहिलेला आहे. तसंच तव्याचा कुळ सुद्धा याची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. तसंच दात्याचा कुळ याची सुद्धा आपण माहिती घेतली आहे. तर हे सर्व ट्रॅक्टर चलित चिखलणी अवजार आहे. तर अशा या अवजारांचा उपयोग भात शेतीमध्ये चिखलणीसाठी केला जातो. तर रोटावेटरचा उपयोग सुद्धा प्रामुख्याने केला जातो. तर चिखलणी करताना ट्रॅक्टरला लोखंडी चाके लावली जातात. असं प्रामुख्यानं भात शेतीमध्ये ही लोखंडी चाकं लावली जातात. तर असा एक आपला छोटासा शेतीसाठी उपयुक्त अवजार कोणकोणती आहेत हा एक टॉपिक या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा टॉपिक पाहूया. या ठिकाणी आपण थांबू.